हॅलो सख्यांनो, आज माता राणीचं आगमन झालेलं आहे, तर उपास चालू आहेत ना लोकांचे. तर आज आपण साबुदाणा एकदम 1 थेंब तेलामध्ये साबुदाणा टोस्ट करून तो साबुदाणा वडा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठीचं साहित्य बघा: साबुदाणे भिजलेले, नंतर शेंगदाण्याचं कूट, नंतर ओल्या मिरचीची भरड, फक्त मिरचीची भरड आणि तूप, नंतर थोडंसं जिरं, मीठ चवीप्रमाणे, आणि हा कच्चा किसलेला बटाटा. एवढं साहित्य आहे. तर आपण आता हे सगळं मी मिक्स करते आणि कसं बनवायचं ते दाखवते. सख्यांनो, हे बघा, हे साबुदाणे, बटाटा आणि मिरचीची भरड, तर शेंगदाण्याचं कूट, थोडंसं जिरी, एक एवढा चमचा जिरं टाकले आणि चवीप्रमाणे मीठ. एक चमचा मीठ, एवढं साहित्य लागतं. आता आपण याचे वडे थापते मी, नंतर मग टोस्ट करून दाखवते. तर सख्यांनो, हे आपले असे बघा साबुदाण्याचे वडे बिना तेलाचे रोस्ट केलेले. 1 थेंब तेल टाकलं, फक्त तूप. आणि ही आपली खोबऱ्याची चटणी. फक्त खोबरं टाकायचं, 2 मिरच्या, एका नारळाला 2 मिरच्या आणि 1 नारळाचा किस मिक्सरला लावायचा आणि त्यामध्ये थोडीशी 1 टीस्पून साखर टाकायची. खूप टेस्टी होते ही चटणी. अशी वड्याबरोबर, डोशाबरोबर, उपवासाचे डोसे त्याच्याबरोबर खायला खूप छान लागते. अशा प्रकारे चटणी आणि हे असे हे साबुदाणा वडे टोस्ट केल्यासारखे कमी तेलाचे तुम्हाला मी करून दाखवते. तर असा आपलाच बाप्पाचा नैवेद्य तयार आहे उपवासाचा आणि माता राणीचा.